मित्रहो, आपण एका सांस्कृतिक अनाथाश्रमात जगतो आहोत का? जिथं मुलं इंग्रजीतून श्वास घेतात पण मराठीतून रडू शकत नाहीत. विचार करा, कधी तुम्ही अत्र्यांच्या अगरलेखांचा आगपाखडा ऐकला? कधी पूलच्या व्यंग्याचा हास्य अनुभवला? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची धडधड पुरंदरेंच्या शब्दात ऐकली? नाही. ही पिढी साहित्याच्या अंधारात वाढते. त्यांच्या डोळ्यांसमोरून आपल्या इतिहासाचे दिवे मालवले जात आहेत. आणि हा अपराध कोणाचा? शिक्षक, जे स्वतः काम चालवण्यापलीकडे इंग्रजी शिकवू शकत नाहीत. पालक, ज्यांना इंग्लिश म्हणजे एलिट वाटतं. किंवा आपण, ज्यांनी मातृभाषेचा दीप मंदावला. हे ऐका, जी मुलं मराठीत विचार करतात ती जग जिंकतात. जपान, अमेरिका, कॅनडा, तिथंही त्यांच्या मराठी मनाचा पाया त्यांना अजिंक्य बनवतो. पण आजची पिढी इंग्रजीतून विचारच करू शकत नाही, मराठीतून भावना बोलू शकत नाही. एक भाषिक अनाथ पिढी. परिणाम: विकृत विचार, अर्धवट तर्क, भावनांचा गोंधळ. ज्यांना खोल विचाराचा आधार नाही ते टोकाच्या विचारांना बळी पडतात. होय, हे समाजाचं कर्करोग आहे. म्हणून हाक मारते, इंग्रजीच्या भिंती बांधा पण मराठीचा पाया खोलवर घाला. शाळात मराठी साहित्याचे दिवे पेटवा. घरात आईभाषेचे गाणे गुंजवा. ही पिढी सांस्कृतिक पोरकट नको, तिला मराठी मनाचा पाठलाग हवा. कारण जो आपल्या मातीशी नाठाळला तो जगातही ठसा उमटवू शकत नाही. मराठी केवळ भाषा नाही, ती आपल्या आत्म्याचा आवाज आहे. तो मंद झाला तर आपण सर्वच अधू होऊ.